मित्रांनो, आठवण होते आहे 1965ची. 1965मध्ये जेव्हा युद्धजन्य स्थिती होती आणि देशावर आर्थिक संकट होतं, भारत-पाक युद्ध झालं होतं, पण तेव्हाचे तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी देशाला आव्हान केलं होतं की आठवड्यातनं एक दिवस उपवास करा, जेणेकरून अन्नधान्याची उणीव जी आहे, अन्नधान्याची जी गरज जी आहे ती भरून काढता येईल. आणि भारतातल्या जनतेने तेव्हा उपवास ठेवले होते. काही वृद्ध नागरिकांचे तर अजूनही ते उपवास सुरू आहे. याचं स्मरण यासाठी झालं की नुकतंच आपले सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलं आहे की युद्धजन्य परिस्थिती आहे, इराण, अमेरिका, इस्रायल यांचं युद्ध जे आहे, त्यामुळे त्यांनी आता आवाहन केलं आहे की देशवासियांनी सोनं विकत घेऊ नये, एक वर्षभर तरी परदेश प्रवास करू नये आणि पेट्रोल आणि डिझेल, तेल, इंधन जे आहे ते वाचवायचं आहे. म्हणूनच कालच ही मी सायकल घेतलेली आहे माझ्याकडे, आणि कालपासूनच थोडं का होईना सायकल चालवणं मी सुरू केलेलं आहे. आणि इंधनाची अल्प का होईना परंतु बचत जी आहे ती माझ्याकडून सुरू झालेली आहे. तुम्हीसुद्धा आपल्या पंतप्रधानांनी जे आव्हान केलं आहे त्या आव्हानाला फॉलो करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. हर्क्युलस कंपनीची सायकल ऑफ इंडियाचा हा ब्रँड आहे. मॉन्ट्रियल मॅक्स सिटी नावाचं इथं हे मॉडेल आहे आणि ही विदाऊट गिअर आहे. हिला शॉकअप आहे आणि इथे टायर पतले आहे. आजकाल जाड्या टायरची फॅशन आहे, परंतु जाड्या टायरची सायकल चालवायला जड जाते. ही वजनालाही हलकी आहे आणि चालवायलासुद्धा हलकी आहे. तर अशी ही सायकल आहे आणि सर्वांनी सायकल जास्तीत जास्त चालवावी, जेणेकरून आपल्या देशावर जे सध्या पेट्रोल डिझेलचं इंधनाचं जे संकट आहे ते थोडं का होईना पण आटोक्यात आपल्याला आणता येऊ शकतं. तर आपण सायकल चालवली. तर चला आता मी एक सायकलचा राईड घेणार आहे. तर तुम्हीसुद्धा सायकल चालवा. तर एकदम हलकी सायकल वजनाला. खूप लोकांचं असं म्हणणं आहे की शॉकअपमुळे स्पीड कमी होतो, परंतु तरी शॉकअप आता काही ना काही तर आपल्याला धक्के कमी बसतातच निश्चितच. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनल आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू. चला हे तर सर्वांनी सायकल चालवावी आणि ज्या पद्धतीने आपल्या पंतप्रधानांनी केलेलं आव्हान जे आहे ते त्याला फॉलो करता येईल त्या पद्धतीने फॉलो करायचं आहे. धन्यवाद. चॅनल बघत राहा, चॅनल सबस्क्राईब करा.